प्रेज द लॉर्ड. सलाम. देवाच्या नावाला, प्रभू येशूच्या नावाला आणि सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. एक सुंदरसा दिवस पुन्हा एकदा रविवारचा आपल्या सहभागितीमध्ये त्यांनी आणलं, राखलं. याकरता आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ, कारण की तो धन्यवादित आहे. आपण त्याच्या नावाला धन्यवाद द्यायला इथं एकत्र आलेले आहोत. स्तोत्र 105 याचं पहिलं वचन काय म्हणतं? स्तोत्र संहिता 105 याचं पहिलं वचन, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, त्याचे नाम घ्या, राष्ट्रास त्याची कृत्ये जाहीर करा. त्यातलं दुसरं वचन काय म्हणतं पहा? त्याचे गुणगान करा, त्याला त्याची स्तोत्रे गा, त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा. प्रेज द लॉर्ड. त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा, देवाचं वचन सांगतं. या वचनानुसार आपण त्याच्या अद्भुत कृत्याचं वर्णन करण्याकरता इथं जमलेले आहोत, एकत्र आहोत. तर आपण आपल्या या वेळेमध्ये एक सुंदरशी प्रार्थना करूया. प्रार्थनेनंतर 1-2 गीतं प्रभूला सादर करू आणि त्याच्यानंतर देवाच्या वचनाकडे, आजच्या संदेशाकडे आपण जाणार आहोत. आपण एक छोटीशी प्रार्थना करू. धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता, समय करता सुंदरशी वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस, आम्हास राखलंस, त्याबद्दल प्रभू येशूच्या नावात धन्यवाद देतो. आमच्यातून कळत नकळत ज्या चुका झाल्यात, अपराध झाले, त्या सर्व चुकांच्या अपराधांची आम्हाला प्रभू येशूच्या नावात क्षमा कर. ज्यांनी आमची मनं दुखवली त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. येणाऱ्या वर्षिपद्वारे, वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. त्यातले अडखळणं प्रभू येशूच्या नावात घालव आणि सर्व काही मागण्या विनंत्या तू पूर्ण केल्यास त्याबद्दल धन्यवाद देत. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणता एक पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता, समयाकरता एक सुंदरशी संध्या त्याने आपणास दिली, आपणास राखलं, एकत्र आणलं. आणि या एकत्र येण्यामध्ये जो आनंद आहे तो, ख्रिस्ताच्या आत्म्यामध्ये एकत्र येण्याचा जो आनंद आहे तो कुठेच नाही जगामध्ये. त्याची तृप्ती कुठेही होणार नाही. जो त्याच्या वचनाद्वारे मिळणारा आनंद आहे, धीर आहे, सामर्थ्य आहे, ते आपल्या या जगामध्ये, जे आपण जगात राहत आहोत त्या जगामध्ये आपल्याला मिळणार नाही. याकरता आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता, समयाकरता की त्याने एक सुंदरशी वेळ आपल्या जीवनात आणली, आपल्याला एकत्र आणलं. आणि या वेळेमध्ये आपण त्याची स्तुती करू, त्याची आराधना करू, त्याचं वचन ऐकू. आणि त्या वचनानुसार वर्तणूक करणारे आपण बनू. पहा, ख्रिस्त आश्रय करणं, ख्रिस्ताश्रय करणं, नेहमी ख्रिस्तामध्ये राहणं, हे प्रार्थना वचनामध्ये राहणं होय. जेव्हा जेव्हा तुम्ही ख्रिस्तामध्ये राहता, वचनामध्ये राहता, प्रार्थनेत राहता, तर ख्रिस्ताश्रय, त्याच्या चित्तवृत्तीमध्ये राहणं. उपासना संगीत याचं 299 नंबरचं गाणं, उपासना संगीत याचं 299 नंबरचं गाणं, योहान कृशुवर्तमान 6वा अध्याय 68 वचनानुसार ते लिहिलेलं आहे. योहान रचलेलं आहे. योहान 6वा अध्याय 68 वचन काय सांगतं ते वचन पहा. शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, प्रभूजी आम्ही कोणाकडे जावे? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत. प्रेज द लॉर्ड.
सार्वकालिक जीवनाची वचनं तुमच्या जवळ आहेत प्रभूजी, असं शिमोन पेत्र ख्रिस्ताला म्हणतो. आणि त्याच्याशिवाय आपण कोणाकडे जाणार आहोत? दुसरीकडे जाऊन आपल्याला शांती मिळणार नाही. आपल्याला शांती मिळावी अशी शिक्षा त्यात झाली. सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून तिने पापाचा खंड तुमच्या आमच्या पापांकरता, जगातील प्रत्येकाच्या पापाकरता भरला. आणि तो क्रुसास टांगला गेला, खिळला गेला. याकरता खिळला गेला की आपली पाप धुतली जावीत. 299 नंबरचं गाणं, ख्रिस्ता क्षय न सोडणे. पहा, या जगात अनेक संकट येतील, अनेक गोष्टी येतील, पण ख्रिस्ताची चित्तवृत्ती, ख्रिस्ताश्रय आपल्या जीवनातला सोडू नका. अनेक मृगजळ येतील, प्रभू येशूला सोडा, हे करा, ते करा, पण तो ख्रिस्ताश्रय आपल्या जीवनातला सोडू नका. प्रिय प्रभु ख्रिस्ता, कैसा मी तुला सोडू. प्रिय प्रभु ख्रिस्ता, कैसा मी तुला सोडू. मजसाठी तू स्वजीव अर्पिला, मजसाठी तू स्वजीव अर्पिला. आता क्या मैं ऐसी प्रीति सोडू, आता क्या मैं ऐसी प्रीति सोडू. प्रिय प्रभु ख्रिस्ता, कैसा मी तुला सोडू. प्रिय प्रभु ख्रिस्ता, कैसा मी तुला सोडू. अतुल सुखाचे अनुभव देसी, अतुल सुखाचे अनुभव देसी. वार पवित्र हा कसा सोडू, वार पवित्र हा कसा सोडू. प्रिय प्रभु ख्रिस्ता, कैसा मी तुला सोडू. प्रिय प्रभु ख्रिस्ता, कैसा मी तुला सोडू. जग मन कपटी शैतान बैरी, जग मन कपटी शैतान बैरी. यांची हत्यारे मी कशी मोडू, यांची हत्यारे मी कशी मोडू. प्रिय प्रभु ख्रिस्ता, कैसा मी तुला सोडू. प्रिय प्रभु ख्रिस्ता, कैसा मी तुला सोडू. छल सैताने फसविले मजला, छल सैताने फसविले मजला. पुन्हा त्यासे मैत्री, प्रेज द लॉर्ड. पुन्हा त्यासे मैत्री काय जोडू. प्रिय प्रभु ख्रिस्ता, कैसा मी तुला सोडू. प्रिय प्रभु ख्रिस्ता, कैसा मी तुला सोडू. अनुताप योग्य होईन माते, अनुताप योग्य होईन माते. कठिन या हृदया कैसे फोडू, कठिन या हृदया कैसे फोडू. प्रिय प्रभु ख्रिस्ता, कैसा मी तुला सोडू. प्रिय प्रभु ख्रिस्ता, कैसा मी तुला सोडू. उन्मद पापी कृतज्ञ खरा मी, उन्मद पापी कृतज्ञ खरा मी. नको नको माझे नाव खोडू,
नको नको माझे नाव खोडू प्रिय प्रभु ख्रिस्ता कैसा मी तुला सोडू प्रिय प्रभु ख्रिस्ता कैसा मी तुला सोडू मृत्यु दरीतून पार कराया मृत्यु दरीतून पार कराया अन्य बिन ऐसा कौन जोड़ू अन्य बिन ऐसा कौन जोड़ू प्रिय प्रभु ख्रिस्ता ऐसा मी तुला सोडू प्रिय प्रभु ख्रिस्ता ऐसा मी तुला सोडू तुझ बिन माझा निभावन होई तुझ बिन माझा निभावन होई पदर कोणाचा सांग ओढू प्रिय प्रभु ख्रिस्ता कैसा मी तुला सोडू प्रिय प्रभु ख्रिस्ता कैसा मी तुला सोडू प्रिय प्रभु ख्रिस्ता कैसा मी तुला सोडू. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद. सुंदरशा वेळेकरता समयाकरता एक वेळ त्याने आपल्या जीवनात दिली आणि या क्षणामध्ये या सर्व परिस्थितीमध्ये आपण त्याचं नाव उंचवणारे असे असलो पाहिजे. आपल्या जीवनातून आपल्या सर्व परिस्थितीतून परिस्थिती पूरक असू द्या प्रतिकूल असू द्या पण सर्व परिस्थितीत परमेश्वर अनुकूल आहे आणि हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वर काय आहे? अनुकूल आहे. आणि जो अनुकूल आहे त्याला पण अनुकूल असं वागणारे आपण असलो पाहिजे. त्याला पण अनुकूल असणारे आपण वागलो पाहिजे. कारण की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रेज द लॉर्ड. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. तो नाशा करता नाही तर तारणा करता उठवला जाईल. त्याकरता तो पुत्र अर्पण आपल्यासाठी दिलं आहे. ही सुवार्थ आहे. आपल्या जीवनातून आपल्या बोलण्यातून आपल्या कृतीतून वर्तणूक करणारे ती गाजवणारे आपण असलो पाहिजे. हिवाळी कुटुंब मनोहर अंकल या सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. फुलाताई आहेत, सॅमसन अंकल आहेत, सर्वांना प्रभू येशूमध्ये पुन्हा एकदा सलाम. होय, तो अर्पिलेला कोकरा आहे. ख्रिस्त काय आहे? अर्पिलेला कोकरा आहे. तुमच्या आमच्या पापांकरता जगातील प्रत्येकाच्या पापाकरता तो खंड भरण्यात आला. पवित्र रक्त वधस्तंभावर वाहिण्यात आलं. सार्वकालिक जीवनाचे दरवाजे तुमच्या आमच्या करता त्याच्या नावामध्ये उघडले गेले. उपासना संगीत 137 नंबरचं गाणं अर्पिलेला कोकरा, प्रगटीकरण 5वा अध्याय 12 वचनानुसार हे लिहिलेलं आहे. त्याचा बोध त्या वचनाचा या गाण्यामध्ये आहे. प्रगटीकरण याचा 5वा अध्याय 12 वचन काय म्हणतं पहा. ते मोठ्याने म्हणत होते, बदलेला कोकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व स्तुती यांचा स्वीकार करण्यास योग्य आहे. अर्पिलेला कोकरा या सर्व गोष्टीचे स्वीकार करण्यास योग्य आहे. सामर्थ्य, धन, ज्ञान, सन्मान, गौरव, स्तुती
बल, या सर्व गोष्टी स्वीकारण्यास योग्य आहे. होय, योग्य केवळ तू. होय, तो योग्य आहे, तो सामर्थ्यशाली आहे, तो विश्वास ठेवण्यासाठी योग्य जागा आहे. या जगामध्ये, सर्व अंधकारामध्ये स्थिरता हवी असेल त्या सार्वकालिक जीवनाची, तर ती स्थिर करणारी जागा आहे तुमच्या आमच्या जीवनामध्ये, अस्थिर जीवनामध्ये. जेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, देवावर विश्वास ठेवतो, प्रभू येशूच्या नावावर विश्वास ठेवतो, आपलं जीवन सुद्धा अस्थिर अशा सर्व गोष्टीमध्ये स्थिरतेकडे चाललेलं दिसतं. अर्पलेला कोकरा. उपासना संगीत 137 नंबरचं गाणं. क्रूसास येशू टांगला, अर्पिलेला कोकरा, सोत्या सोत्य येशूला, अर्पिलेला कोकरा, अत्यंत प्रिय कोकरा, हे येशू नाम हो मधुर, ऐकूनी वाहे प्रेम को, अर्पिलेला कोकरा, अर्पिलेला कोकरा, मोदीय पाप वाहिले, अर्पिलेला कोकरा, मला या नावे तारिले, अर्पिलेला कोकरा, अत्यंत प्रिय कोकरा, हे येशू नाम हो मधुर, ऐकूनी वाहे प्रेम को, अर्पिलेला कोकरा, अर्पिलेला कोकरा, क्षमा पापांची पावलो, अर्पिलेला कोकरा, आता स्वर्गास चाललो, अर्पिलेला कोकरा, अत्यंत प्रिय कोकरा, हे येशू नाम हो मधुर, ऐकूनी वाहे प्रेम को, अर्पिलेला कोकरा, अर्पिलेला कोकरा, ही सारे दुःखे संपुनी, अर्पिलेला कोकरा, सदा स्तवीन गाऊनी, अर्पिलेला कोकरा, अत्यंत प्रिय कोकरा, हे येशू नाम हो मधुर, ऐकूनी वाहे प्रेम को, अर्पिलेला
ठोकरा अर्पिलेला ठोकरा. प्रेज द लॉर्ड. या आपण पुन्हा एकदा पहिलं कडवं ऐकूया. आपल्या जीवनामध्ये ती साक्ष आहे. रोज आपल्या ठाई विदित करणारे, त्याची घोषणा करणारे आपण बनूया. ती साक्ष, ती सुवार्ता वधस्तंभाची ऐकणाऱ्याच्या ठाई सामर्थ्य देणारी आहे. सर्व दुःखामध्ये, सर्व क्लेशामध्ये, या शेवटच्या काळामध्ये धीर सुटू नये म्हणून वधस्तंभाकडे पहा. ती तुम्हास आणि नवीन विश्वासू लोकांस सामर्थ्य देणारी आहे. जे विश्वास ठेवतात त्यांच्या ठाई अशक्तपणामध्ये त्याची शक्ती पूर्णत्वास येते. क्रूसास येशू टांगला अर्पिलेला ठोकरा सोत्या सोत्य येशूला अर्पिलेला ठोकरा अत्यंत प्रिय ठोकरा हे येशू नाम हो मधुर ऐकोनी वाहे प्रेम हो अर्पिलेला ठोकरा अर्पिलेला ठोकरा अर्पिलेला ठोकरा. धन्यवाद धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभूशी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्म्या तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता समय करता सुंदरची वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणली, आम्हास तू राखलंस, त्याबद्दल धन्यवाद देतो. इथून पुढचा सर्व काळ समय तुझ्या हाती देतो. येणारे वचन प्रभूशीच्या तू आशीर्वादित करशील, जे ऐकतील त्यांच्या जीवनात कार्यान्वित करशील. आम्हास ठाऊक काय म्हणून प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये विश्वासामध्ये केली म्हणताय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद. ख्रिस्तामध्ये आपणास पुन्हा एकदा एकत्र आणलं, राखलं. आठवड्याच्या पहिल्या दिवशी एकत्र आणला, त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. आणि आज पुन्हा एकदा त्या वचनाचा आत्मिक मन्ना प्रभू येशूच्या नावामध्ये आपण स्वीकारणार आहोत. कारण की वचन ऐकणं, वाचणं, स्वीकारणं आणि त्यानंतर कार्य होतं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे नुसतं ऐकणारे बनू नका. काय करायचं? ऐकायचं, ग्रहण करायचं, स्वीकारायचं आणि मग तुमच्या आमच्या जीवनात ते कार्य करेल. याकोब त्याच्या पत्र पहिला अध्याय म्हणतो पहा, वचन नुसते ऐकणारे नाही, वचन कार्य कधी करेल तुमच्या आमच्या जीवनात? जेव्हा तुम्ही ऐकाल, ते वचनाला स्वीकार कराल आणि मग ते वचन तुमच्या जीवनात कार्य करायला सुरुवात करेल. आणि या शेवटच्या काळाच्या दिवसामध्ये जर आपण आहोत तर आपण तो ठेव, ती मन्ना, देवाचं वचन जे सांगतं ती ग्रहण केलेलं आपल्या ठाई ठेवलेले आपण आज आहोत का? आज आपण तो संदेश ऐकणार आहोत 2 बहिणीविषयीचा, जो शुभवर्तमान मध्ये नमूद आहे. लूक शुभवर्तमानामध्ये नमूद आहे. वचन सांगतं तिने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिसपासून घेतला जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. देवाने प्रभू येशूमध्ये तुम्हाला चांगला वाटा दिलेला आहे. तो वाटा आपल्या जीवनामध्ये दृढ ठेवणारे बना. आणि ते सर्वात चांगलं म्हणजे त्याची वाणी ऐकणं, त्याचं वचन ऐकणं. वचन त्याची वाणी आहे. पवित्र आत्मा त्या वचनाद्वारे बोलतो.
दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी जिसका किया अपमान। ती वाणी ऐका, वचन ऐका, ग्रहण करा, स्वीकारा। तो चांगला वाटा आहे तुमच्या आमच्या जीवनात दिलेला। वचन सांगतं चांगला वाटा निवडून घेतला आहे तो तीच पासून घेतला जाणार नाही। जो कोणी मेंढपाळाची वाणी ऐकतो, वचन ऐकतो, त्यानुसार वर्तन करतो, तो वाटा त्याचपासून घेतला जाणार नाही। त्याच्या हातातून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही। जो त्याच्या हातामध्ये राहतो, त्याच्या वचनामध्ये राहतो, त्याच्या वाणीमध्ये स्वतःला राखतो। चांगला वाटा निवडून घेतला आहे तो तीच पासून घेतला जाणार नाही। या आपण या संदेशाकडे वळूया। लूक शुभवर्तमान 10वा अध्याय 38 ते 42 वचन काय सांगतं ते पहा। लूक शुभवर्तमान याचा 10वा अध्याय याचं 38 ते 42 वचन आपणास काय आत्मिक बोध देतं पाहूया आपण। लूक शुभवर्तमान याचा 10वा अध्याय 38 ते 42 वचन। मार्था आणि मरिया, मार्था आणि मरिया, मगदालिया, मरिया मगदालिया। मरिया म्हणजे प्रभू येशूची आई नाही, तर ही मगदालिया आहे मरिया। पहा वचन काय सांगतं। लूक शुभवर्तमान 10वा अध्याय 38 ते 42 वचन। ते जात असता तो एका गावात आला, तेव्हा मार्था नामे एका स्त्रीने त्याला आपल्या घरात घेतले। तिला मरिया नावाची एक बहीण होती। ती प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे शब्द ऐकत राहिली। तेव्हा मार्थेला फार खटपट पडल्यामुळे तिची तारंबळ उडाली आणि ती जवळ येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने मज एकटीवर कामाचा बोजा टाकीला आहे, याची आपणाला काळजी नाही काय? तिला मला सहाय्य कराव्यास सांगा। प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोड्याच गोष्टींचे किंबहुना एकाच गोष्टींचे अगत्य आहे। मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तीच पासून घेतला जाणार नाही। प्रेज द लॉर्ड। वचन काय सांगतं? प्रभू येशूने काय सांगितलं मार्थेला? मरियेपासून तिने चांगला वाटा निवडून घेतलाय, तो तीच पासून काढून घेतला जाणार नाही। मग चांगला वाटा काय आहे? वचन ऐकणं। तिथं नमूद आहे ती प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे शब्द ऐकत राहिली। शमूएला शमूएला बोल, तुझा दास ऐकत आहे। चांगला वाटा तो आहे देवाने दिलेला सुवार्तेचा, वचनाचा ठेव आहे पवित्र आत्म्याद्वारे। जो वचन राखतो त्यालाही राखलं जाईल। पहिल्यांदा त्याचं राज्य, धार्मिकता शोधा। ही खटपट विदेशी लोक करतात, जी मार्था काय करत होती? प्रभू येशू तिला काय म्हणतो पा? तेव्हा मार्थेला फार खटपट पडल्यावर ती तारंबळ उडाली आणि ती जवळ येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने एकटीवर कामाचा बोजा टाकीला, याची आपणाला काळजी नाही काय? तिला मला सहाय्य करावे सांगा। तुमच्या आमच्या प्रार्थना सुद्धा अशा असतील नाही का? अरे काय नुसतं प्रार्थना करत बसतो, प्रभू येशूच्या जीवनामध्ये परिवर्तन कर, आम्हाला मदत करत नाही। देवाचं वचन तुम्हा आम्हाला उत्तर काय देतं पहा। प्रभूने तिला उत्तर दिले, मारते मारते, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग करतेस। तुमच्या जीवनात आज पुष्कळ गोष्टीविषयी काळजी दगदग आहे का? हे वचन आपणास बोलत आहे। वचन तुम्हा आम्हास काहीतरी बोध करत आहे। तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी दगदग करत आहेस, नको करू। सर्व चिंता, सर्व अपेक्षा त्याच्यावर सोपव, तो पूर्ण करेल, तो पूर्ण करेल। तो आमची धाव त्याने पूर्ण केलेली आहे। तो सामर्थ्य देण्यासाठी बसलाय देवाच्या उजव्या साईडला।
आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये अशा काही काळजी आणि दगदग आहे का? आणि असतील तर देवावर सोपवा, तो पूर्ण करेल. परंतु थोड्याच गोष्टींचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. प्रभू म्हणतो की तुम्ही फार काळजी करू नका, फार दगदग करू नका. एकाच गोष्टीचं तुमच्या आमच्या जीवनात अगत्य आहे, महत्व आहे. ते म्हणजे त्याची वाणी ऐकणं, त्याचं वचन ऐकणं, पाळणं, कृती करणं. आणि जो देवावर प्रीती करतो, वचन पाळतो, त्याच्या कल्याणात सहकारी असे सर्व काही परमेश्वर करतो. ज्या कामात तुम्ही हात घालता तिथे तो बरकत देतो. अगत्य काय आहे, महत्वाचं काय आहे? मरीने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून घेतला जाणार नाही. जो चांगला वाटा प्रभू येशूच्या नावामध्ये दिला, त्याची वाणी ऐकणं, त्या प्रभूला त्याच्या चित्तवृत्तीमध्ये त्याचा पाठपुरावा करणं, त्याच्या मागे चालणं, हा चांगला वाटा आहे आपल्याला दिलेला. आपण हाच वाटा आपल्या जीवनी दृढ धरून आहोत का? वचनांचा ऐकणं, ती वाणी ही परमेश्वराची, पवित्र शास्त्रातलं वचन ही परमेश्वराच्या आत्म्याद्वारे दिलेली वचन आहे, ती वाणी आहे परमेश्वराची, प्रभू येशूची. मग ती आपण आज ऐकत आहोत का? ग्रहण करत आहोत का? साठवत आहोत का? तो वाटा चांगला आहे, आणि जो वाटा तो धरतो तो त्याच्यापासून काढून घेतला जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनात काळज्या खूप असतात. ह्याचं कसं होईल, त्याचं कसं होईल, जे होईल ते होईल. ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाच पुरे. उद्याचा दिवस उद्याचे दुःख उद्या दिवस पाहून घे. आज आपल्या जीवनामध्ये जर तुम्ही प्रभूची वाणी ऐकत आहात, वचन ऐकत आहात, ते ग्रहण करा. आता चांगला वाटा आपल्या जीवनात निवडा. आणि त्यासाठी आपण प्रभू येशूच्या नावात निवडलेले विश्वासू असे आहोत. काळजी, खटपट, गडबड, गोंधळ आपल्या जीवनात नसावा. चिंताग्रस्त आयुष्य नसावं. गडबड करणारे, चिंता करणारे, व्याकुळ होणारे जगातल्या गोष्टींकरता. प्रभू येशूने तिला उत्तर दिलं, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग करतेस. होय, हे मार्थेला बोललेलं वचन होतं. आज ते तू मास म्हणतात, अजय तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी दगदग करतोस. करू नका. आपली सर्व चिंता त्याच्यावर सोपवा. परंतु थोड्याच गोष्टीचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. जे पाहताय त्यांकरता वचन सांगतं की पहा, तुमची काळजी, तुमच्या सर्व चिंता त्याच्यावर सोपवा. चांगला वाटा निवडा जो मरीने निवडला. त्याच्या चरणाशी बसून ऐकणं, त्याचे शब्द ऐकत राहिले. काय ऐकत होती ती? त्याचे शब्द. पहा, हे वचन मार्था आणि मरिया दोन बहिणींच्या जीवनातून आपल्यासाठी बोलत आहे. प्रभू येशू जे मार्थेला म्हणाला, मार्थे मार्थे तू पुष्कळ गोष्टीशी काळजी व दगदग करतेस, आज आपल्या जीवनामध्ये ते वचन बोलत आहे. आपण आज कुठला वाटा निवडलाय? जगाचा का सार्वकालिक जीवनाचा? मरिया प्रभूच्या चरणाशी बसून त्याचा शब्द ऐकत होती. प्रभू येशू म्हणाला, तिने चांगला वाटा निवडलाय, तो तिच्यापासून घेतला जाणार नाही. आणि होय, देवाचं वचन तू मामास बोध करतं की जर आज आपण देवाची मधुर वाणी ऐकत आहोत, पवित्र शास्त्रातले वचन ऐकत आहोत, ग्रहण करत आहोत, साठवत आहोत, तो चांगला वाटा आपल्यापासून कोणीही काढून घेऊ शकणार नाही. जरी आपण विश्रांतीच गेलो, जरी आपण प्रभू येशूच्या नावाने मारले गेलो, पुरले गेलो, त्या सार्वकालिक जीवनामध्ये आपणास तो जीवनी मुकुट ठेवलेला आहे. चांगला वाटा निवडा. बहुत गोष्टींची काळजी दगदग करणं योग्य नाही. जगी गोष्ट काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, देवाचं वचन सांगतं, मार्थे मार्थे तू पुष्कळ गोष्टींची काळजी व दगदग करतेस. आज तुमच्या आणि आमच्या जीवनात अशी काळजी आहे,
दगदग आहे, चिडचिड आहे, अशांतता आहे, ती यामुळेच आहे का आपण देवावर पूर्ण विश्वास ठेवत नाही, प्रभू येशूवर पूर्ण विश्वास ठेवत नाही, आपलं ओझ पित्याकडे प्रभू येशूवर सोपवत नाहीत. अहो कष्टी भाराक्रांत जन हो, तुम्ही मजकडे या, म्हणजे मी तुमच्या जीवास विश्रांती दे. तुम्ही सुपूर्त करा. बहुत पुष्कळ गोष्टीची काळजी दगदग करत बसू नका. चांगला वाटा निवडा, वचन ऐकणं. मरिया प्रभूच्या चरणाशी बसून त्याचे शब्द ऐकत होती. आज तुमचं आमचं जीवन कसं आहे त्या आत्मिक आरशामध्ये, प्रभूशीच्या आरशामध्ये पहा. ती वाणी ऐकत आहोत का? मेंढपाळाची वाणी प्राप्त करून घेण्यासाठी झटत आहोत का? ते गाणं नेहमी गुणगुणतो नाही का मी, दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करना. होय, तुमच्या प्रार्थना विनंत्या तेव्हा पूर्ण होतील. मार्क शुभताच्या 11 अध्यायात प्रभूचे सांगितले वचन नमूद आहे, जेव्हा तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत मागाल आणि ते मिळालंच आहे असा विश्वास धराल, तेव्हा तुम्हाला ते प्राप्त होईल. प्रभू येशू म्हणतो तुम्ही पूर्ण विश्वास देवावर टाकायला शिका. काही अशी परिस्थिती येत आहे, सर्व नश्वर गोष्टी नश्वरतेकडे चाललेल्या आहेत. मग तो पैसा असू दे, संपत्ती असो, पृथ्वी असू दे, नश्वर कणत आहेत सर्व गोष्टी आणि त्या हलवल्या जात आहेत. हबक्कूक आणि इब्री लोकांच्या पत्रामध्ये नमूद आहे, परमेश्वर एकदा आकाश पृथ्वी हलवणार आहे. यासाठी न हलवलेल्या गोष्टी स्थिर व्हाव्यात आणि ते देवाच्या राज्यात जाव्यात, ते वतनात जाव्यात. न हलणारं राज्य मिळावं असं आपल्याला वाटतं, तर आपण देवाच्या विश्वासात स्थिर झालं पाहिजे. ही जी गडबड करणं आहे, ही जी दगदग आहे, या जगाची जी चिंता आहे, ते सोडून दिलं पाहिजे, ते त्याच्यावर सुपूर्त केलं पाहिजे. कारण अशी वेळ येत आहे त्या शिक्क्याची, जवळ येऊन ठेपत आहे. मग त्या काळात तर काहीच नसेल आणि विशेषतः मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा, प्रभू येशू येईल तेव्हा त्याला सामोरे जाण्याकरता, समर्थ होण्याकरता आपण आज आपल्याकडे वेळ आहे. तर त्याची वाणी ऐकणारे, त्याचं वचन वाचणारे, ते ग्रहण करणारे आणि आपल्या हृदय साठवणारे आपण असलो पाहिजे. हा चांगला वाटा आहे आणि जो कोणी हा चांगला वाटा निवडतो त्याच्यापासून तो काढून घेतला जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. होय, हे मी सांगत नाही, देवाचं वचन सांगत. पहा मत्तई 6 अध्याय 27-24 वचन सर्वांना ठाऊक आहे, सर्वांच्या लक्षात सुद्धा असेल. आपण त्यानुसार वर्तणूक करत नाही का? चिंता करायची ती आपण करतो. काय लिहिले पहा, काळजी करून आपल्या आयुष्याची दुरी हातभर वाढवायस तुम्हातील कोण समर्थ आहे? तसेच वस्त्राविषयी का काळजी करता? रानातील भूकमळे कशी वाढतात हे लक्षात आणा. ती कष्ट करत नाही व कातीत नाही. तरी मी तुम्हा सांगतो की शलोमोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातला एकसारखा सजला नव्हता. दाविदाचा पुत्र शलोमोन राजा त्याच्या वैभवात एकसारखा सजला नव्हता. जे ऐश्वर होतं पृथ्वीवरील सर्व राजांपेक्षा त्याला ज्ञान वैभव देण्यात आलं होतं. त्याच्याकडे नमन करत राजे जायचे. देवाने त्याला ज्ञान बुद्धी दिली होती, त्यांनी मागितली होती आणि देवाने त्याला दिली. जे रानातले गवत आज आहे ते उद्या भट्टीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो तर अल्पविश्वासू तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय? जे रानातले गवत आहे आज उद्या भट्टीत पडतं आणि त्याला जर देव असा पोशाख घालतो
तर अल्प विश्वासू तर तुम्हास विशेष करून पोशाख घालणार नाही काय? आजच एका ठिकाणी संदेश दिला तो लग्नाचा पोशाख. देव तुम्हास उत्तम देणारा परमेश्वर आहे. जेव्हा आपण त्याची राज्य धार्मिकता याची शोध करतो, त्याला प्राप्त करून घेतो, त्याची वाणी आपल्या जीवनात प्राप्त करून घेतो, चांगला वाटा निवडतो, तो परमेश्वर त्याच्याबरोबर सर्व चांगल्या गोष्टी आपल्याला द्यायला तयार आहे त्याच्या सार्वकालिक जीवनाच्या. आणि या जगात तर आता ते नश्वरतेकडे चाललेलं आहे. देवाचं वचन काय सांगतं, पुढे काय सांगतं प्रभू येशू काय म्हणा, याच तेव्हा काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत काळजी करत बसू नका, कारण ही सर्व मिळवण्यास विदेशी लोक खटपट करीतात. या सर्वांची गरज तुम्हास आहे, हे तुमच्या स्वर्गीय पित्यास ठाऊक आहे. स्वर्गीय पित्यास ठाऊक आहे तुमच्या आमच्या गरजा. मग ते 6व्या अध्यायात नमूद आहे पहा. प्रभू येशू म्हणतो की ती मागण्या अगोदर पित्याला ठाऊक आहे तुम्हाला काय हवंय ते. त्याकरता पहिल्यांदा त्याचं राज्य धार्मिकता शोधा, त्याला प्राप्त करून घ्या. पवित्र शास्त्र, त्याची वाणी, पवित्र आत्म्याचं वचन वाचा, त्याची वाणी रोज ऐका, ग्रहण करा आणि त्याची वाणी प्राप्त व्हावी पवित्र आत्म्याद्वारे प्रभू येशूची. याकरता मागे पडा. तो चांगला वाटा आहे. मरीने तो निवडला, त्याच्या चरणाशी बसली होती, त्याचा शब्द ती ऐकत होती. आज आपल्या जीवनामध्ये आपण व्यर्थ गोष्टी ऐकणारे, व्यर्थ गोष्टीकडे नजर लावणारे आहोत की देवाच्या वचनानुसार वर्तन करणारे, त्याची वाणी ऐकणारे आज आहोत. निंदा, द्वेष, मत्सर, राग, निरर्थक गोष्टी याकडे कान नका लावू. आपले कान देवाच्या वाणीकडे, वचनाकडे लावा. तो चांगला वाटा आहे. तर तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवण्याची खटपट करा, म्हणजे याबरोबर तीही सर्व तुम्हाला मिळतील. यास्तव उद्याची काळजी करू नका, उद्याची काळजी उद्या, ज्या दिवसाची दुःख त्या दिवसास पुरे. प्रेज द लॉर्ड. काळजी, खटपट, गडबड करू नका. चांगला वाटा, त्याचं राज्य, धार्मिकता मिळवा. त्या मरियेच्या 2 बहिणीच्या जीवनातून प्रभू येशूचं वचन आज आपल्याला शिकवत आहे, कारण की ते आपल्यापासून काढून घेतलं जाणार नाही. प्रभू येशूने सांगितलं, मत्तेमध्ये नमूद आहे, या पृथ्वीवर संपत्ती साठवू नका. कसं, चोर ते खाऊन नाश होत. स्वर्गात संपत्ती साठवा, म्हणजे ती नाश पावणार नाही. जिथं आपला प्रभू आहे तिथं मन लावा. आपलं धन तिथं असेल तर आपलं मन सुद्धा तिथं लागेल. प्रभू येशू सांगतो, चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिचपासून काढून घेतला जाणार नाही. होय, या जगातल्या सर्व गोष्टी नश्वरतेकडे जाणार आहेत. हे सर्व आकाश, हे सर्व सूर्य, चंद्र, तारे चित्रासारखे गुंडाळून ठेवण्यात येतील. क्षणार्धार्थ करण्याचा आवाज आल्यावर सर्व गुंडाळून ठेवण्यात येईल. प्रभू येशू त्याच्या निवडलेल्या लोकांस घेण्यात येईल. कलस्या या जगातून उचलली जाईल. मग आज आपण त्याची वधू म्हणून तयार आहोत का? त्याची वाणी म्हणून ऐकलेली आहे का? त्याचं वचन वाचत आहोत का? ते वचन आपल्या ठाई हृदयी साठवलेलं आहे का? तो चांगला वाटा आपणही निवडलेला आहे का? जसं पौल त्याला म्हणतो, पवित्र आत्म्याद्वारे दिलेली ठेव सांभाळ. प्रेज द लॉर्ड. स्तोत्रसंहिता 34 याचं 5 ते 7 वचन काय म्हणतं पहा. स्तोत्रसंहिता 34 याचं 5 ते 7 वचन काय म्हणतं पहा. स्तोत्रसंहिता 34 5 ते 7 वचन. ज्यांनी त्याचकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्याचे मुखे लज्जनी कदापि काळवटा नाही. या पामराने धावा केला, परमेश्वराने तो ऐकला, त्याने सर्व संकटातून सोडले. परमेश्वराचा दिव्य दूत त्याचे भय देण्यावर छावणी देतो आणि त्याचे संरक्षण करतो. होय, देवाचं वचन सांगतं की या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही परमेश्वराचे भय धरता, त्याच्यावर चिंता सोपवता, परमेश्वर सर्व गोष्टी तुमचं संरक्षण करण्यासाठी सामर्थ्यशाली प्रभू आहे.
सर्व परिस्थितीमध्ये तो तुम्हाला सांभाळायला तयार आहे. पण आज आपलं जीवन त्याचं वाणी ऐकणार आहे का? आज आपलं जीवन त्याचं वाणी ऐकणार आहे काय? त्याचं वचन आपल्या काही साठा करून ठेवलेलं आहे काय? चांगला वाटा आज आपण निवडलेला आहे काय? प्रेज द लॉर्ड. होय, वचन जे आपणास बोध करतं ते करणारे आपण असलो पाहिजे. ते वचन जे सांगतं ते करणारे आपण असलो पाहिजे. तो साठा आपल्या जीवनात साठवणारे असलो पाहिजे. स्तोत्र 4 अध्याय 6 ते 8 वचन काय म्हणतात पहा. स्तोत्र 4 अध्याय 6 ते 8 वचन काय म्हणतात पहा. आम्हाला चांगले दिवस कोण दाखवेल असे म्हणणारे पुष्कळ आहेत. हे परमेश्वरा, तू आपले मुख तेज आम्हावर पाड. धान्य व द्राक्षरस यांची समृद्धी झाली म्हणजे लोकांस आनंद होतो. त्यापेक्षा अधिक आनंद तू आमच्या हृदयात उत्पन्न केला आहे. मी स्वस्थपणे पडून लागलाच झोपी जातो, कारण हे परमेश्वरा, तू मला एकांतात निर्भय ठेवितोस. हे अबशालोम याच्या पुढून दावीद पळाला त्या प्रसंगीचं स्तोत्र आहे. स्तोत्र संहिता 3 अध्याय 6 ते 8 वचन. आम्हा चांगले दिवस कोण दाखवेल असे म्हणणारे पुष्कळ आहे. ते परमेश्वरा, तू आपले मुख तेज आम्हावर पाड. त्याच्या प्रकाशाने आपण जगू, त्याच्या वचनाने आपण जगू. सर्व नश्वर गोष्टी नश्वर होणार आहेत, कारण आपल्याकडे धन असलं, संपत्ती असलं म्हणजे ते आपलं जीवन होणार नाही. ते आपलं जीवन वाचू शकणार नाही. त्याच्या वचनाचा साठा, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन, प्रभूचा विश्वासच आपल्याला तारेल. धान्य व द्राक्षरस यांची समृद्धी झाली म्हणजे लोकांस आनंद होतो. त्यापेक्षा अधिक आनंद तू माझ्या हृदयात उत्पन्न केलाय. होय, त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे जो सार्वकालिक जीवनाचा आनंद आहे, प्रीती आहे, ती आपल्या जीवनात त्याने उत्पन्न केली. त्याचा वर्षाव केलेला आहे. मी स्वस्थपणे पडून लागला झोपी जातो, कारण परमेश्वरा, तू मला एकांतात निर्भय ठेवितो. दावीद पहा, अबशालोम याच्यापासून पळून गेला होता तेव्हा हे स्तोत्र म्हणतो. संकटात असताना, अडचणीत असताना तो देवावर विश्वास ठेवून निश्चिंत झोपणारा असा होता. भीती असायची, काळजी असायची, पण परमेश्वराच्या शरणास तो जातो. मी स्वस्थपणे पडून लागला झोपी जातो, कारण परमेश्वरा, तुम्हाला एकांतात निर्भय ठेवितोस. होय, तुम्ही आम्ही एकांतात निर्भय राहणारे असलो पाहिजे. तुम्ही आम्ही एकांतात निर्भय, देवावर विश्वास ठेवणारे, खंबीर, दृढ असा विश्वास ठेवणारे असलो पाहिजे. त्याची वाणी ऐकणारे असलो पाहिजे. त्याचं वचनानुसार वर्तन करणारे असलो पाहिजे, कारण तो चांगला वाट आहे. देवावर विश्वास ठेवणं, त्याची वाणी ऐकणं, ते वचन साठवणं चांगला वाट आहे. स्तोत्र 39:6 वचनापासून वचन काय सांगतं पहा. मनुष्य छायेसारखा फिरतो, तो उगीच धामधूम करीतो, हे खास. मनुष्य छायेसारखा फिरत असतो जीवनामध्ये, उगीच धामधूम करीतो, हे खास. हे पण दावीदाचं स्तोत्र आहे. तो धन साठवितो, पण ते कोणाच्या हाती लागेल हे त्याला ठाऊक नाही. तो धन साठवतो, आयुष्यभर पाहिजे वचन सांगतं की आयुष्यभर धामधूम करीतो, हे खास. पण ते धन कोणाच्या हाताला लागेल हे त्याला ठाऊक नसतं. ते नश्वर गोष्टी आहे. देवाच्या वचनाचा सार्वकालिक जीवनाचा साठा साठवून ठेवा, तो तुमच्या आमच्यापासून काढून घेतला जाणार नाही. तर आता हे प्रभू, मी कशाची अपेक्षा करू? माझी आशा तुझ्या ठाई आहे. होय, ती ख्रिस्त आपली आशा आहे. तो आशेचा नांगर आहे, पवित्र आत्म्यामध्ये दिलेला. तो सार्वकालिक जीवनामध्ये त्या पडद्याच्या पलीकडे घेऊन जाणार अचल बळकट असा तो नांगर प्रिलोकाच्या पत्रात सांगितलंय. त्याच्यावर आशा ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा, ती ठेव आपल्या ठाई ठेवा आणि दृढ विश्वास ठेवा. चांगला वाटा निवडा, वचनानुसार वर्तणूक करा, वचन वाचा, त्याची वाणी ऐका, ते दृढ ठेवा. त्याच गोष्टी आपल्या सार्वकालिक जीवनात
घेऊन जातील प्रभू येशूच्या विश्वासामध्ये. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र 115 5 वचन पण सांगतं पहा. स्तोत्रसंहिता 115 5 वचन. स्तोत्रसंहिता 115 याचं 5 वचन काय म्हणतं पहा. 5 वचन. स्तोत्रसंहिता 115 याचं 5 वचन. त्यास तोंड आहे पण बोलता येत नाही, त्यास डोळे आहेत पण दिसत नाही. अशा सर्व गोष्टी तुमच्या आमच्या जीवनामध्ये विश्वास ठेवून ठेवलेल्या आहेत का, ज्या निरर्थक आहेत. सर्व प्रकारच्या गोष्टी, सर्व प्रकारचा विश्वास जो या जगामध्ये डोळ्याला दिसतो तो आज आहे, उद्या जाणार आहे, नश्वर होणार आहे. देव सर्व गोष्टींचा समाचार घेणार आहे आणि आपण देवावर विश्वास ठेवलेले, त्याच्यावर विश्वास ठेवलेले असे असलो पाहिजे. जो त्याच्या ठाई दृढ विश्वास ठेवतो, त्याची वाणी ऐकतो, चांगला वाटा निवडतो, तो त्याच्यापासून काढून घेतला जाणार नाही. त्याकरता आज म्हणलेला काळ आहे तर त्याची वाणी ऐका, आपले मन कठीण करू नका. असं इब्री लोकांचे पत्र 3 अध्याय 15 वचन, 4 अध्याय 7 वचन सांगतं. आज तुम्ही तिची वाणी ऐकत आहात तर मन कठीण करू नका. देवाचं वचन सांगतं. त्याची वाणी त्याचं वचन आहे आणि पवित्र आत्म्याद्वारे ती वाणी प्राप्त करून घेण्यासाठी झटा. तो चांगला वाटा आहे, त्याचा शब्द ऐकणं, त्याचं वचन ऐकणं हा चांगला वाटा आहे. आणि जो कोणी हा चांगला वाटा आपल्या ठाई ठेवतो त्यापासून तो काढून घेतला जाणार नाही. योहान कृष्णवर्तमान 10 अध्याय 1 ते 6 वचन काय म्हणतात पहा. योहान कृष्णवर्तमान 10 अध्याय 1 ते 6 वचन काय म्हणतात पहा. योहान 10 अध्याय 1 ते 6 वचन. उत्तम मेंढपाळ, मी तुम्हाला खचित सांगतो, जो मेंढवाड्याच्या दाराने आत न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे. असे अनेक खोटे संदेष्टे फिरत आहेत, जे पोट हा देव आहे त्यांचा. मेंढरांची शिकार करण्याकरता ते टपून बसलेले, मेंढराच्या वेशाने ते क्रूर लांडगे आहे. देवाचं वचन प्रभू येशू सांगतो, जो दाराने आत जातो तो मेंढरांचा राखणारा आहे. त्याला द्वारपाळ दार उघडितो, मेंढरे त्याची वाणी ऐकतात. तो आपल्या मेंढरात ज्याच्या त्याच्या नावाने हात मारितो, त्यास बाहेर नेतो. होय, तो आपल्या मेंढरात ज्याच्या त्याच्या नावाने हात मारितो आणि त्यांना बाहेर नेतो. होय, तो प्रभू येशू येणार आहे, ज्याच्या त्याच्या नावाने हात मारणार आहे. याकरता आज त्याची वाणी ओळखा, त्याचं वचन ऐका, स्वतःला तयार करा. त्या प्रभू येशूच्या नावावर विश्वास ठेवा, कारण की तो या जगातली कलस्या निवडलेले विश्वासू घ्यायला येणार आहे. तो चांगला वाटा आपल्या जीवनात त्याने दिलेला आहे. त्याला प्राप्त करून घेणं, सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेणं, वचन आपल्या ठाई राखणं. आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर तो त्यांच्या पुढे चालतो, मेंढरे त्याच्या मागे चालतात, कारण त्याची वाणी ओळखतात. कारण ती त्याची वाणी ओळखतात. कोण? मेंढर. त्याची वाणी ओळखा, मग आपण मेंढपाळाच्या मागे चालतो. यीशु के पीछे मैं चलने लगा, यीशु के पीछे मैं चलने लगा, ना लौटूंगा ना लौटूंगा. त्याची वाणी ओळखा, त्याच्या मागे चालणारेपणा, त्याचं वचन ऐकणं, ते पाळणं, पवित्र शास्त्राचे वचन ऐकणं, पाळणं, पवित्र आत्म्याद्वारे तो आपल्या संधी बोलणं, आपल्या जीवनात उत्सुकता बाळगा. आणि तो तुमच्या जीवनातल्या असलेल्या संकटातूनच नाही, त्या सार्वकालिक जीवनात सुद्धा तुम्हाला या सर्व परिस्थितीतून बाहेर काढून घेऊन जाईल, जे त्याची वाणी ऐकतात. प्रेज द लॉर्ड. यातलं 5 वचन सांगते, परक्याच्या मागे जाणार नाही तर त्याचपासून पळतील, कारण ती परक्याची वाणी ओळखत नाही. हा दृष्टांत येशूने त्याला सांगितला, तरी ज्या गोष्टी तो त्याचबरोबर बोलला त्या काय आहेत हे ते समजले नाही.
पहा, वचन सांगतं ती परक्याच्या मागे जाणार नाही तर त्यापासून पळतील, कारण ती परक्याची वाणी ओळखत नाहीत. याकरता प्रभूची वाणी काय आहे हे ओळखायला शिका. इपिस्करास पत्र 5 अध्याय 10 वचन, प्रभूला काय पसंत आहे हे पारखून चला. चांगला वाटा आपल्या जीवनात निवडा. त्याचा शब्द ऐकणं, त्याचं वचन ऐकणं, ग्रहण करणं, दृढ ठेवणं. पहा, योहान 10 अध्याय 27 ते 30 वचन काय म्हणतात. शेवटची 2 वचन वाचूया. योहान 10 अध्याय 27 ते 30 वचन. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. काय लिहिलंय? प्रभू येशूने सांगितले वचन, माझी मेंढर माझी वाणी ऐकतात, मी त्यास ओळखतो व ती माझ्या मागे येतात. माझी मेंढर माझी वाणी ऐकतात, मी त्यास ओळखतो व ती माझ्या मागे येतात. मी त्यास सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि कोणी त्यास माझ्या हातातून हिसकावून घेणार नाही. मरियेने तो चांगला वाटा निवडला होता, प्रभूच्या चरणाशी बसली होती, ती प्रभू येशूचा शब्द ऐकत होती. आज आपल्या जीवनामध्ये देवाची वाणी, पवित्र शास्त्रातलं वचन, पवित्र आत्म्याद्वारे समजून घेत आहोत का? प्रभूची वाणी प्राप्त होण्याकरता आपण मागे पडलेले आहोत का? ती वाणी प्राप्त करून वचनानुसार वर्तन करणारे आपण आहोत का? जर असे आपण आहोत, प्रभूची वाणी ऐकून, मेंढपाळाची वाणी ऐकून त्याच्या मागे चालत आहोत, तर त्याच्या हातातून आपल्याला कोणीही हिसकावून घेणार नाही. कारण की देवाचं वचन सांगतं तिने चांगला वाटा निवडला आहे, तो तिसपासून काढून घेतला जाणार नाही. 30 वचन सांगतं, मी आणि पिता एक आहोत. त्यातलं 29 वचन पण काय सांगतं पहा, ज्याने ती मला दिली तो माझा पिता सर्वात मोठा आहे आणि पित्याच्या हातातून त्यास कोणाच्याने हिसकावून घेवत नाही. जो स्वर्गीय पिता आहे तो सर्वात मोठा आहे, त्याच्या हातातून कोण हिसकावून घेणार? जर तुम्ही त्याच्या हातामध्ये आहात, यशामध्ये येईल बा, तुझे रेखाचित्र माझ्या हातावर कोरलेलं आहे. त्याची दया सनातन आहे, न संपणारी आहे. त्याच्या हातातून कोण सोडून गेला आपल्याला? तो सैतान मरणावर अधिपत्य होतं, त्याला हरवण्यात आलेला आहे. त्याला हरवण्यात आलेला आहे. पित्याच्या हातातून कोणीही तुम्हाला हिसकावून घेणार नाही. जेव्हा आपण त्याची वाणी ऐकतो, वचन ऐकतो, ग्रहण करतो, त्याचं चित्तवृत्ती स्वतःला राखतो, चांगला वाटा जो देवाच्या वचनाचा आपल्या ठाई दिलेला आहे साठवतो, तर आपल्याला त्याच्या हातातून कोणीही हिसकावून घेणार नाही. तो रोज आपले ओझे वाहणारा असा पिता आहे, असा मेंढपाळ प्रभू येशू आहे. पहा, मी तुला आपल्या हातावर कोरून ठेवले आहे, मी तुझे कोट नित्य माझ्या दृष्टीसमोर आहेत. यशया 39:16 वचन सांगतो, पहा मी तुला माझ्या तळहातावर कोरिले आहे, तुझे कोट नित्य माझ्या दृष्टिक्षेपात आहेत. होय, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपल्या पापांकरता स्वतःला प्रभू येशू त्याच्या पुत्राला अर्पण असं वधस्तंभावर दिलं. त्याच्या हातीपायी खळे ठोकले, त्याच्या हातात पायात ते वन आहेत. तो मला म्हणला होता, तू अविश्वासू असू नकोस, जवळ आहे आणि तू बोट घालून बघ. तो भाला बोकसला होता. होय, त्याने तुमचे आमचे चित्र त्याच्या तळहातावर कोरलं आहे. तुझे कोट नित्य माझ्या दृष्टीसमोर आहे, त्याची नजर तुमच्यावर आहे. आईच्या पोटात गर्भशाळेत पिंडरूपाने घडत असताना देवाच्या नेत्रांनी मला पाहिलं. वचन सांगत स्तोत्रकार स्तोत्र संहितेमध्ये, तुम्ही त्याच्या दृष्टिक्षेपाच्या पलीकडे नाही आहात, दृष्टिक्षेपात आहात. जे त्याचे विश्वास धरतात, वचन ऐकतात, त्यांच्यावर परमेश्वराची दृष्टी असते. होय, चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिथपासून घेतला जाणार नाही. यशया 43:13 काय म्हणतं पहा,
यशा याचा अध्याय 43 याचं 13 वचन. येथून पुढे ही मीच तो आहे. परमेश्वर काय म्हणतो? मीच तो देव आहे, तुमचा उत्पन्न करता, लहानपणापासून वृद्धापकाळापर्यंत वागविणारा मीच तो आहे. माझ्या खांद्यावर बसून तुमचे केस पिकेपर्यंत मी तुम्हाला असं वागवीन. यशया 46:4 मध्ये सांगितलंय. परमेश्वर म्हणतो उत्पन्न करता मीच आहे, आकाश पृथ्वीचं उत्पन्न करता मीच तो आहे. इथून पुढे मीच तो आहे. माझ्या हातातून कोणाला सोडून घेता येणार नाही. मी करीतो ते कोणाच्याने पालटवणार. होय, देवाच्या हातात जे आपलं जीवन ठेवतात, आपलं सर्व समर्पण देतात, त्याची तो चांगला वाटा निवडतात, त्याची वाणी ऐकतात, वचनाचं वर्तन करतात, त्या पित्याच्या हातातून कोण सोडून घेईल? प्रभू येशू सांगतो, पिता सर्वांहून मोठा आहे, त्याच्यातून कोण हिसकावून घेणार आहे? मरीने तो चांगला वाटा निवडला, दत्तक करणं तिने सोडलं आणि प्रभूच्या चरणाशी बसून ती त्याचा शब्द ऐकत होती. प्रभूच्या चरणाशी बसून काय करत होती? ती शब्द ऐकत होती. आज तुमचं आमचं जीवन असंच आहे का? आपण त्याचा शब्द ऐकणारे आहोत का? आज आपण चांगला वाटा निवडलेला आहे का? आणि जर निवडलेला आहे तर तोही प्रभू येशू सांगतो की माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात आणि माझ्या हातातून कोणी त्यांना हिसकावून घेणार नाही. माझ्या हातातून कोणी त्यांना हिसकावून घेणार नाही. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि कोणी त्यांस माझ्या हातातून हिसकावून घेणार नाही. माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात, ते माझ्या मागे येतात, मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा नाश कधीही होणार नाही आणि कोणी त्यांस माझ्या हातातून हिसकावून घेणार नाही. ज्याने मला ती दिली तो पिता सर्वांहून मोठा आहे आणि पित्याच्या हातातून त्यांस कोणाच्याने हिसकावून घेवत नाही. प्रेज द लॉर्ड. चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिथपासून घेतला जाणार नाही. होय, देवाचं वचन ऐकणं, ग्रहण करणं, दृढ करणं, पवित्र आत्म्यामध्ये ती ठेव सांभाळणं हा चांगला वाटा आहे, जो सार्वकालिक जीवनात आपल्याला घेऊन जाईल. त्याकरता सार्वकालिक जीवनाचा वाटा, प्रभू येशूच्या वचनांचा वाटा आपल्या जीवनात स्वीकारा, तो ग्रहण करा, तो ऐकत राहा. तीच ठेव आहे आपल्याला सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाईल. ती आशा आहे, तो विश्वास आहे. प्रेज द लॉर्ड. वाचलेली सर्व वचन प्रभू येशू तुमच्या आमच्या जीवनात आशीर्वादित करो. आमेन. आपण शेवटची प्रार्थना करूया, प्रभूची प्रार्थना करूया, वचनानुसार आशीर्वाद घेऊया. आजची सहभागिता संपूया. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता, समय करता, सुंदरची वेळ संध्या तू आमच्या जीवनात दिलीस त्याबद्दल धन्यवाद. सुंदरच्या वचनाद्वारे प्रभू येशूच्या नावात तू बोललास त्याबद्दल धन्यवाद. आणि वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर. तुझी वाणी प्रत्येकाला पवित्र आत्म्यामध्ये तू विदित कर. फुलाताई, सॅमसन अंकल, तिची लेकरं, आई शेजारची ताई, दादा, तिची सुना, नातवंड, लेकरं, ऑनलाईन जेवढे हिवाळी कुटुंब, सदानंद अंकल, विश्वास, तसेच तू खोत मॅडम, जेवढे लोक पाहत आहेत, भाऊ बहीण, त्या सर्वांना तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर. मंगल पवार पण आहे, त्या सर्वांना स्थिर कर. तुझी वाणी त्यांच्या जीवनात खा. सर्व अंधकाराच्या गोष्टीपासून, त्या दुष्टाच्या वाणीपासून, त्यांच्या त्रासापासून सगळ्यांना मुक्त कर. कारण प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. ती सर्व खुशबूज अंधकाराची गोष्टी प्रभूच्या येशूच्या नावाच्या प्रकाशात काढल्या जाव्या. प्रभू येशू मध्ये त्या काढल्या जाव्या. होय, आज रात्री येणार असेल तर जागृत ठेव. सुंदरच अन्न दे, अन्न खाऊन शक्ती, सामर्थ्य, शक्तीवरच्या कार्यासाठी कार्यान्वित कर. जहाज अजूनही पूरग्रस्त आहेत, पुराच्या परिस्थितीत आहेत, त्यांची हानी झालेली आहे, अशा सर्व लेकरं, त्या व्यक्तींची वाणी परमेश्वरा ऐक. त्यांना मदत पोहोचावी, उत्सुकता घाल प्रत्येकामध्ये आणि त्यांचं सांत्वन केलं जावं प्रभू येशूच्या नावामध्ये. जिने आज प्रियजन गमावले
जे ऊर पडून घेऊन रडत आहेत त्यांचं सांत्वन कर. जे दुःखामध्ये आहेत, क्लेशामध्ये आहेत, बंधनामध्ये आहेत, अंधकाराच्या, आजारांच्या, तर सर्वांना प्रभू येशूच्या नावात मोकळं कर. बिछानाला खिळलेलं आहे त्यांचं अंथरूण प्रभू येशूच्या नावात बदल. ज्यांना जिभेचे, नसांचे, पोटांचे, डोळ्यांचे, मेंदूचे, हाडाचे विकार आहे, त्रास आहे, त्वचेचे विकार आहे, प्रभू येशूच्या नावात मोकळे केले जात, बरे केले जात. तसेच तो प्रार्थना करतो ज्यांचे पैसे मोठमोठ्या मालकांकडे अडकले ते प्रभू येशूत मोकळे कर. नवीन पीएफ जी काही प्रोसेस आली ते अडकलेल्या गोष्टी आहेत प्रभू येशूत तर सर्व मोकळ्या केल्या जात. आज जे भुकेले तहाण्याच्या मुखास अन्न पाणी दे. वृद्धाच्या मध्ये वृद्ध लोक, अनाथ मुलं यांच्या मुखास अन्न पाणी त्यांना आरोग्य दे. प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठायी घाल. देशामध्ये शांती राहावी असं तू कर. जे सुवार्थिक पास्टर आहेत त्यांना पवित्राच्या सामर्थ्यात भर आणि त्यांच्यामधल्या सामर्थ्याचे अंधकारात ख्रिस्ताच्या प्रकाशाकडे आण. जे रात्रीचे प्रवास करतात ते प्रवास सुखरूप कर, प्रियजनांकडे सुखरूप पोहोचव. जे आज प्रार्थनेमध्ये आहेत त्यांच्या प्रार्थना प्रभू येशूमध्ये तुझकडे पोहोचू दे. सॅमसन अंकल त्यांच्या लेकरांना ज्ञान, प्रीती, आरोग्यामध्ये घाल, दृढ कर, संभाळ कर. फुलाताई पडवळ मावशी, तिची सुना, नातवंड, लेकरं यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती राहू दे. आई शेजारची ताई, तुझा सुना, नातवंड, लेकरं यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती राहू दे. सर्व अंधकाराच्या गोष्टी त्यांच्या जीवनातून काढून टाक. हिवाळी कुटुंबात तुझं आरोग्य, प्रीती, शांती राहू दे. मंगल पवार यांच्या जीवनात तुझा आशीर्वाद, प्रभू येशूचं वचन, संरक्षण त्यांच्यामध्ये घाल. खोत यांच्या जीवनात तुझा आशीर्वाद राहू दे. विश्वास यांच्या जीवनामध्ये तुझं आरोग्य, प्रीती, शांती विदित कर. आणि होय, जेवढे भाऊ बहीण पाहतील, जे ऐकतील त्यांनाही प्रभू येशूच्या नावात आशीर्वादित कर. हे सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केल्या त्याबद्दल धन्यवाद. ती प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणता येईल पित्या, आमेन. ही आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे मी आमच्या ऋणास सोडून सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे, आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपा, आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो, आमेन. प्रेज द लॉर्ड. सलाम. पुन्हा एकदा प्रभूची इच्छा असेल तर पुन्हा पुढच्या रविवारी भेटू. तोपर्यंत आनंदात राहा, प्रीतीत राहा, वचन ऐकत राहा, वाचत राहा, प्रार्थना करत राहा, आमेन. सलाम.